गुंडांच्या उमेदवारीबाबत काय आरोप आहेत पाहूयात या संदर्भातील एक खास रिपोर्ट। गुंडांच्या परिवारावर दादा मेहरबान। गुंडांच्या बायका निवडणुकीच्या मैदानात। पालिकेत समाज रक्षक की समाज भक्षक। कार्यकर्त्यांच्या निवडणुका आता गुंडांच्या निवडणुका झाल्या का असा प्रश्न पडावा असंच सध्याचं चित्र आहे। कारण महापालिका निवडणुकांमध्ये कुख्यात गुंड आणि त्यांचे कुटुंबीय नगरांचे सेवक होण्यासाठी निवडणुकांच्या मैदानात उतरलेत। होय होय होय, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरंय। ज्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत ते गुंड आणि त्यांचे कुटुंबीय आता निवडणुकांच्या रणांगणात उतरलेत। पहा, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नातवाची हत्या करणारा बंडू आंदेकर निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरला, तर त्याची पत्नी आणि सून ज्या खंडणी प्रकरणी सध्या तुरुंगात आहे त्यांनाही राष्ट्रवादीनं भवानी पेठ मधून अधिकृत उमेदवारी दिली। तर डझनभर गंभीर गुन्हे असलेल्या गजामारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीनं निवडणुकीचा एबी फॉर्म दिलाय। तर वनराज आंदेकरच्या हत्येचा आरोप असलेला गुंड गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर नानापेठ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। तर मुंबईत हत्येसारखा गंभीर आरोप असलेल्या कधी काळी तडीपार असणारा सज्जू मलिक प्रभाग क्रमांक 109 मधून राष्ट्रवादीचा उमेदवार आहे। या गुंडांच्या कुटुंबियांना राजकारणात रेड कार्पेट घातलंय ते प्रचंड शिस्तीच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी। कारण याच अजित दादांच्या राष्ट्रवादीनं या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलंय। आता ती कोयता गँग दिसता का मला, नाही तर कोयता गँग दिसल्यावर मग काही खरं नाही। मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं यांचे कशा पद्धतीनं त्या शहरामध्ये फेरी मारायची, त्यांच्या सगळ्यांचे त्याशिवाय शहाणे होणार नाहीत। अजिबात कुणाचा मुलायजा करू नका, कुणी राजकीय त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही। पुण्यातील कोयता गँग धडाधड झालेल्या हत्याकांडानंतर बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर बोलताना अजितदादांनी पोलिसांना जाहीर तंबी दिली होती। पण याच अजितदादांनी गुंडांच्या कुटुंबियांना राजकारणातल्या मुख्य प्रवाहात आणून राज्यासमोर कोणता मोठा आदर्श ठेवला असा प्रश्न उपस्थित झाला। महिलांनी राजकारणात जरूर यावं, पण त्यांना मिळालेल्या सत्तेचा त्यांच्या घरातील गुंडांकडून गैरवापर होऊ नये इतकंच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।